देखिला नंदाचा सावळा, देखिला नंदाचा अति आनंदाचा पुराला, अति आनंदाचा पुराला सावळा, देखिला नंदाचा सावळा, देखिला नंदाचा काळी घोंगडी हातामध्ये काठी, काळी घोंगडी हातामध्ये काठी, गोधन चारी यमुने काठी, गोधन चारी यमुने काठी सावळा, देखिला नंदाचा सावळा, देखिला नंदाचा. एखादा अभंग कोणतं गायला? अभंग का काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, काय देऊ त्यासी व्हावे उत्तराई, काय देऊ त्यासी व्हावे उत्तराई, ठेविता हा पाये जीव थोडा, ठेविता हा पाये जीव थोडा, ठेविता हा पाये जीव थोडा, काय देऊ त्यासी व्हावे उत्तराई, काय देऊ त्यासी व्हावे उत्तराई, सहज बोलणे हाची उपदेश, सहज बोलणे हाची उपदेश, करुणी सायास शिखविती, करुणी सायास शिखविती, करुणी सायास शिखविती, काय देऊ त्यासी व्हावे उत्तराई, काय देऊ त्यासी व्हावे उत्तराई. तर असं माझं म्हणणं की संसार तर आपल्या सतत चाललेला आहे, किती बी केला तर संसार पुढं आणि आपण त्याच्या पाठीमाग, तरी पण संसार घटणार नाही. तर तेवढं संसार बाजूला टाकून महिलांनी एकतरी वारी करावी. आता एवढंच तुम्ही माऊली म्हणला तर मला पांडुरंग भेटल्यासारखं वाटलं. माझ्याकडून कसं का होईना साधं माझं ऐकून घेतला तुम्ही, पण मी तुम्हाला की एक पांडुरंगच मी समजिते. मला माझ्या महिलांना आणलं एकतरी वारी करा, तर मला म्हणत होते मला चलणं होत नाही, ही माझी अडचण होती. पण मला पांडुरंगापासून आलं जाता कसं का होईना मी तिथपर्यंत आले. तर तसं सगळ्या महिलांनी पण यावं. आनंद कसा वाटतो माऊली? आता थोड्या दिवसात आपण पांडुरंगाचे दर्शन घेणार आहोत. आता कसं लेक पहिल्यानं माहेरला कशी जातीय, कशी ओढ असते, तसं एक सगळ्याचं पण ती माहेरच आहे. सगळ्याला सावळा प्रभ्रम बघायला भेटणार आहे. मग ह्याच्यात आनंद कुठं जाणवर असता कसा होईल ते कळणारच नाही ना. बरं, व्यवस्थेच्या बाबतीत कसं वाटलं? व्यवस्था कशी झाली, काय नाही, जेवणाची व्यवस्था कशी झाली? सगळी एकदम चांगली, कुठंच कमी पडलं नाही. ते सोबतच मुकामाला देखभाल करायला, त्याच्यामुळं काय टंचाई कुणाला येणार आहे.
आपल्या ज्या मार्गावर पालखी मार्गावर होत्या काय काय जेवणाची व्यवस्था वाटली लोकांनी थोडं सांगा ना. नाही, सगळीकडचं हो चांगलं आहे, कुठंच कमी पडलं नाही असं. हो. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. नाव काय माऊली? सीताबाई परशुराम विंदलकर, नांदगाव, अंबोजोगाई तालुका. किती वर्षापासून येता माऊली? 19 वर्ष आहे वारी आता. बरं बरं. कसा वाटला आनंद सोहळा? आनंद सोहळा नादर वाटला. यात्रा कशी काय झाली? यात्रा आनंद झाली. बरोबर. जेवणाची व्यवस्था कशी झाली? नाही, चांगले झालं जेवण. काही फरसा सर्दी ताप काही आले नाही ना? काही नाही आलं. पाय ते दुखलेत माऊली? नाही दुखत. बरं बरं. तर तुम्हाला जवळपास 19 वर्षापासून ही वारी करता, तर काय अनुभव आला तुम्हाला? मला अनुभव कसा आला, मला होऊन आलं. एकरभर रान पोरांनी कमी इलं, घर बांधले, जागा घेतली दुसरी, आणि एवढी वारी आता शेवटची वारी करावी, घरी बसायचं आता. बरं बरं. आता म्हणजे यापुढे वारी करू शकणार नाही का? नाही आता. बरं बरं बरं. आता तुमच्या हा अतिशय महत्वाचा सोहळा, तुम्ही सोहळ्यामध्ये आहात. तुकारामाचं भजन वगैरे काही असं काही येतं का? मी भजन येत नाही मला, मी आराधीन आहे. बरं बरं. बरं एखादं हे आहे का माऊली काही रामकृष्ण हरी असं काही अभंग अभंग ही म्हणते की. काय काय होते? हरिपाठ वगैरे होते तुमच्या पालखी येतो? होतेच की, भजन होतंय. 2 वखत भजन आहे की आमच्या ह्याच्यात. हा, कीर्तन होतंय. महाराज आहे की. जेवणाची ती व्यवस्था चांगली व्यवस्था आहे. बरं. आता थोड्याच दिवसात आषाढीच्या निमित्तानं पंढरपूरला जाणार आहात. पांडुरंगाची चरणी काही मागणं आहे का तुमचं? काय मागणं, इच्छा पूर्ण झाली माझी आता. आता समाधान झालं? समाधान झाले आता. बरं बरं. रामकृष्ण. रामकृष्ण रामकृष्ण हरी माऊली. बोला. रामकृष्ण हरी. सीताबाई परशुराम इंदलकर, नांदगाव, अंबोजोगाई तालुका अंबोजोगाई. कुठून आलात माऊली? आम्ही दीवपासून आला. किती दिवस झालं हे चालू आहे? आता 19 वर्ष होईल ही आता. 19 वर्ष. तर तुम्हाला चालताना त्रास वगैरे होत नाही? नाही, तरच काही नाही. गोळ्या औषध इंजेक्शन आहे तर देवानं ताकद दिल्या पांडुरंगानं. गाडीत बसला ना एकदा आम्ही चालत आहोत. जेवणाची वगैरे व्यवस्था माऊली? 2 नाही, जेवण जेवण 2 टाइम. रामकृष्ण हरी माऊली. आपण सध्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या काही वारकऱ्यांशी संवाद साधणार आहोत. आपल्यासोबत वारकरी जोडले जात आहेत. तर रामकृष्ण हरी माऊली, आपलं नाव काय, गाव काय? महादेव रंगनाथ पंचाळ, राहणार नांदगाव, तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड. तर माऊली, आपण ह्या पालखी सोहळ्यामध्ये किती वर्षापासून येतात? 3 वर्षानं आहे मी. गेल्या 3 वर्ष झाले. हो. बरोबर. तर तुम्ही कोणत्या गावहून आलेले आहात? आम्ही देहून आलेले आहेत. सर्व देहूहूनच आलेले आहेत. पण कोणत्या महाराजासोबत आहेत? तुमच्या सोबत किती व्यक्ती आहेत? 350 आहे. 5 ट्रक आहेत आमच्या संग. 350 आहेत माऊली. हो. तर माऊली, एकंदरीत हा आनंद तुम्हाला कसा वाटला? चांगला वाटला आनंद. मस्त चांगला आहे. जेवणाची वगैरे व्यवस्था झाली काय? स्वच्छालयाचं कसं काय? हो हो, चांगला आहे, चांगला आहे. हो. आता काय तुम्ही विठ्ठलाच्या चरणी काय तुमचं मागणी आहे किंवा काय सांगड घालणार आहात? काय नाही मागणी, काय नाही, असं चांगलं चालू द्या. मुलं बाळ काय आहेत माऊली तुम्हाला? 2 मुली 2 मुलं आहेत. बरोबर. एखाद्या मुलाला म्हणजे नातवाला नोकरी किंवा असं काय अपेक्षा आहे का भगवान? नाही, काय अपेक्षा आता. बरं बरं बरं. खूप छान आमच्याशी संवाद साधलात माऊली. पुन्हा आपली यात्रा सुखकर हो. पांडुरंगाच्या चरणी आपण सुद्धा या ठिकाणी जाणार आहोत. आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. माऊली मित्र मंडळाने सर्व अधिक स्वागत. चला सगळ्याकडे इथे बघा, बाहेर सर्व कोणी सगळ्याकडे नाही, सर्व माऊली एकत्र कुटुंब घेऊन मिळत आहे. दोन्ही परिवार आपल्या सोबत आहे. या एका कांदा एका अपवाद एका मुलीचा अपवाद या नवरी
माझं नाव गजानन माधवराव जुन्ने, राहणार कोकलेगाव, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड. आम्ही ही वारी 2004 पासून करत आहोत आणि यावर्षी नव्यानेच आमच्या इथून सद्गुरू गंगागीर महाराज गाववाल्याकडूनच एक 200 लोक आम्ही स्वतः वारी करून निघालेलो आहोत. या सोहळ्याचा आनंद, असा आनंद या जगात आपला पहिलाच कुठेही नसेल, एवढा सोहळा मोठा. आणि आमचं लक्ष एकच विटू राहायला मागणं आहे आमचं, शेतकऱ्यासाठी सगळं की पाणी पडावं. आणि या शेतकऱ्याचा बळीराजा जर सुखी असेल तर आपला जग सुखी राहील. हे अन्न पुरवठा करणारा शेतकरी सर्वांना सुखी व्हावं याच्यासाठी विटू रायानं लवकरात लवकर पावसाचं मेघराजा लवकर गिरावं, याच्यासाठी आम्हाला विठुरायाच्या चरणी हेच आमचं मागणं आहे. असं आहे की आपण सर्वांनी बघितले आहे यावर्षी आणि मागील 10-1 वर्षापासून आपण जे ऊन बघत आहोत, मागच्या वर्षापासून त्याच्या अगोदरचं आज जी परिस्थिती आहे उन्हाची आणि जे देशाची म्हणजे आपल्या भारताची नव्हे तर आपण विश्वाची म्हणाल तर बरं होईल की जे ऊन आपल्याला पडत आहे, जे उष्णता आहे, लोकांना सहन होत नाही. तर कुठे ना कुठे आम्ही ते झाड आम्ही लावणार नाही तर येणाऱ्या पिढीला, आम्हाला तर त्रास सध्या होतच आहे, येणाऱ्या पिढीला सुद्धा ते त्रास होईल आणि कदाचित ते जीवन सुद्धा राहणार नाही या पृथ्वीवर. त्यासाठी आपण एक संदेश देत राहतो की आपण झाडे लावा, झाडे जगवा. आणि हे जे आपलं ढग आपण बघतो की ढग इथे आहे आणि तिथे गेला आहे, आपल्या इथे पाऊस पडत नाही, तर पावसाचे जे प्रमाण आहे ते हे आपल्या झाडामुळे आहे. आपण जे झाड कमी करत गेलो, फक्त आपण जनसंख्या वाढवत आहोत. जनसंख्येमुळे आपल्याला आपण हे बघत नाही की कुठे काय आहे आणि काय, सर्व कपात कट आपण सर्व कट करत जातो. ते वाढवणार कोण, ठेवणार कोण, ते एक महत्वाचं आहे. म्हणून हे संदेश देण्यासाठी एक वारीचं एक आपण निवड करतो मी. आणि हे सर्व आपलं आमचे जे मित्रमंडळी आहेत, आमचे नांदेडचे जे ग्रुप्स आहेत, हे चांगलं काम करतात. तर यांच्या संगती यायला मला पण खूप बरं वाटतो. म्हणून इथे आपण येऊन खूप लोकांना इथे वृक्ष जे आहे, पौधा आहे, पेड आहे, ते आपण त्याचे रोप आपण त्यांना वाटतो की तुम्ही इथे गेल्यावर जेवढे माऊली आहेत आपण तर ते लावत आणि 10-15 लोकांना सांगा की हे लावण्यासाठी. आज बगीच्याचे प्रमाण कमी होत आहे, तर कुठे ना कुठे भविष्यात त्रास होणार आहे. त्यासाठी आम्ही एक जनजागरूकता म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे माऊली लोक भेटतात. आणि इथे जे सांगितलं ते समजा, इथे माऊलींनी जर ऐकलं तर समजा की अख्ख्या जगात हे ऐकलं जाईल. ते आहे. म्हणून याचा एक प्रचार प्रसार या माध्यमातून आम्ही करत राहतो. आपल्या महाराष्ट्राला वाचवायचं, तसेच आपल्या देशाला, तसेच माऊलीची कृपा असेल तर आपण ह्या महाराष्ट्रातूनच देश सकट आपण विश्वाला आपण वाचवणार आहोत. हे आपलं एक प्रयत्न आहे. मित्रमंडळ नांदेड हा ग्रुप आमचा, सगळे सेवेकरी जवळपास 700-800 जण आहे. गेल्या 11 वर्षापासून आम्ही ही सेवा करतो. या माऊलींची सेवा करत करत आम्हाला 12वे वर्षे कधी संपले हे सुद्धा कळाले नाही. इथं त्यांची सोय, बिसलेरी पाणी, भात, पिठलं, पोळी आणि गरम गरम चहा आणि पोहे. रात्री 3 वाजल्यापासून सकाळी 10 वाजेपर्यंत आम्ही इथं त्यांना पोहे देतो. आणि 10च्या नंतर संध्याकाळी 10 वाजेपर्यंत आम्ही त्यांना पिठलं, पोळी, भात आणि स्वीट देतो. लहान लेकरांना दूध सुद्धा देतो. इथं डॉक्टरची टीम सुद्धा अवेलेबल आहे आणि पूर्ण टोटल औषध गोळ्या त्यांच्यासाठी फ्री आहेत. मसाज सेंटर बी इथं आम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध केलेले आहे. डोळ्याचे डॉक्टर सुद्धा आहेत. मी हे सांगू शकतो की या माऊलींना की अशीच आम्हाला जन्मोजन्मी सेवा घडू द्या आणि हा सहवास तुमच्या आमच्या सोबत राहू द्या. आमची हे ईश्वर चरणी माऊली मित्रमंडळातर्फे ही त्याला संदेश आहे. देशमुख, आम्ही राहणारे पिंपरी चिंचवड पुणे. आम्ही तिथून सरकी बाजूला. नमस्कार, मी सायरथ देशमुख. आम्ही पिंपरी चिंचवड वरून आलेलो आहोत आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आम्ही जे काय आम्ही आता अन्न वाटप करत आहेत, यावेळेस फळ वाटप केलेलं आहे. मागच्या वर्षी चादरी वाटप केलेलं आहे.
अशा दरवर्षी एक एक उपक्रम आम्ही करत आहोत. आमची संस्थाचं नाव आहे MIG-21. ही आमची पिंपरी चिंचवडची संस्था आहे. या संस्था मार्फत आम्ही दरवर्षी वारकऱ्यांना, गोरगरिबांना कधी रेनकोट दान केलेले आहेत, कधी फळ वाटप केलेलं आहे, कधी धान्य दिलेलं आहे, कधी अन्नदान केलेलं आहे. असे गेले 10 वर्ष झालं आम्ही या उपक्रम करत आहोत. तसंच दरवर्षी आम्ही करत राहणार. वारकऱ्यांना एवढंच आहे की आता पावसाचं वातावरण आहे, सगळ्या गोष्टी आहे, सगळ्यांनी आपापली काळजी घेतली पाहिजे, आपापलं सामान व्यवस्थित नेलं पाहिजे आणि आजूबाजूचे जे काही लोक असतील आपल्यासोबत, जे आपले परिचय नसला तरी पण त्यांची सर्वांची आपण सगळ्या एकमेकांची काळजी घेतली पाहिजे आणि ही वारी यशस्वीपणे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. दुर्घटना जी काल घडली ती खूप चुकीची घडली. अशी दुर्घटना कधी घडू नये हीच मी विठ्ठलाचरणी प्रार्थना करतो आणि या वारकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी एकमेकांना सहकार्य करून धक्काबुक्की न करता एकमेकांना सहकार्य करून ही वारी यशस्वीपणे पार पाडावी. NTV मराठी. घेतलो तुमचे व्हिडिओ घेतलो आता. पाणी पडून द्या मला. पाणी द्या मला पाणी.